24 टाइम्समध्ये आपलं स्वागत। श्रीवर्धन तालुक्यात गडबवाडी, दांडा, बगमांडला आणि सायगाव ग्रामपंचायत हद्दीत बॉक्साइट मायनिंग खोदकाम हे सन 2004 पासून सुरू आहे। तिथपासून कायद्याच्या नियमांना धाब्यावर बसवून ग्रामस्थानामध्ये कायद्याची दहशत निर्माण करून बिनधास्तपणे मायनिंग चालू आहे। मौजे सायगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गडबवाडी ग्रामस्थांच्या 634 या मिलकतीत फक्त काढलेला माल उचलण्याचा केलेला करारपत्र 31 मार्च 2025 रोजी संपलेला असून देखील तेथे नव्याने खोदकाम ग्रामस्थांना न जुमानता चालू आहे। तसेच या मायनिंगमुळे ग्रामस्थांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतापले असून अशी दहशत निर्माण करणारी मायनिंग हद्दपार करण्याचा चंग त्यांनी आता बांधलाय। गडबवाडी येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट। त्यामुळे आज बरेच कामाला कल्पना झालेलं आहे आणि त्यांच्या ज्या रात्रदिवस ट्रान्सपोर्ट चालू आहे त्यामुळे आम्हाला कर्कश हवा, त्यामुळे लोकांची झोप उडत आहे। काही ठिकाणी लोक आजारी पडलेले आहेत, कधी गुरढोर असतात त्यांच्यावरती पण पर्याय झालेला आहे आणि एक तर आमचा पाणी पाळलेलं आहे। आणि तरी मी आज अजित पवारांना सांगतो, अजित पवार दादाला की स्वतः लक्ष घालून ही मायनिंग बंद करावी असे आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो। मी गडबवाडी राहणारा माणूस आहे। माझं नाव विनायक सहदेव टाकळे। आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत केव्हाही पाण्याची टंचाई झाली नव्हती आणि हे मायनिंगला काम दिल्यापासून आणि त्यांनी आमच्या गावाची सुद्धा फसवणूक केलेली आहे। आणि आता आम्हाला 2 वर्षापासून गावी आम्ही मे महिन्यामध्ये जातो, आम्हाला 1 किंवा 2 हंडे पाणी मिळतो। त्याच्यामध्ये आम्ही परिवार कसं पाणी प्यायचं, आंघोळ कशी करायची, कपडे कसे धुवायचे, हे खूप मोठं टेन्शन झालं आणि प्रदूषण होतं तो अलग। यासाठी माझी एकच सरकारला विनंती आहे की ही मायनिंग बंद झाली पाहिजे। हे मंत्री कोणी असतील त्यांना पण मी विनंती करतो, तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही मायनिंग बंद झाली पाहिजे आणि आमच्या गावात जे काय ते उपकार करा तुम्ही। आमच्या जीवनाची खेळू नका तुम्ही। आमचं ॲग्रीमेंट संपवून आता 5-6 महिने झालेले आहेत आणि ॲग्रीमेंट नसताना सुद्धा आमच्या जागेवर हे लोक खोदतात आहे, तिथली माती घेऊन जातात आहे। त्यांना आम्ही 10 वेळा सांगितलं की असं करू नका, आम्हाला तुम्हाला काय जमीन द्यायची नाही आणि काय कसलं करार करायचं नाही, तरी पण ते काय ऐकत नाही। आम्ही त्यांच्याकडून खूप सारे पेपर वगैरे पण मागितले की तुम्हाला या परमिशन आहेत का सरकारच्या। ते फक्त एकच सांगतात की आम्ही जमीन खोदू शकतो, वरची 3 फुटाची फक्त शेतकऱ्याची असते आणि त्याच्या खालची सरकारची असते। तर सरकारने असं सांगावं आम्हाला की हा नियम तुम्ही काढलाय का की शेतकऱ्याची वरची असते आणि खाली जाऊन कोणी पण यायला येऊन खोदू शकतो। आणि ते तर आहेत, त्या जमीन खोदल्यामुळे जे प्रदूषण होत आहे, आता प्रदूषण मंडळ आहे ते कशा प्रकारे परमिशन देतं या जमिनी मायनिंगसाठी द्यायला, की आमच्या आता गावात मागच्या 5-6 महिन्यात 7-8 जण मेलेले आहेत। तर मला तर हे वाटतंय की हे जे प्रदूषण झालं आहे त्या प्रदूषणाचा पण हात आहे, जे आपण मृत्यू पावलेले आहेत, तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की काय प्रॉब्लेम चालू आहे हे नक्की, कारण हे आज आमच्या जीवाशी खेळ चालू आहे। माझे नाव पांडुरंग टाकले, राहणार मी गडबवाडी। आम्हाला मायनिंग बंद करायचे, काल आमच्या गावामध्ये नुकसान झालेले आहे, त्याला आम्हाला मायनिंगवाल्यांनी फसवलेली आहे। ॲग्रीमेंट जोरात म्हणजे होतात आणि आम्हाला सांगितलं की आम्ही असं करू, आम्हाला त्याचा काही म्हणजे बरोबर केलेला नाही, त्याच्यामुळे आम्हाला मायनिंग बंद करायचं। माझं नाव विजय रमेश वाघ, मी राहतो गडबवाडी। पण माझी ॲग्रीमेंट केली होती आपल्या मायनिंगसाठी, त्या लोकांनी माझी फसवणूक केली आहे। माझ्या मुलं माझ्या गावाचं नुकसान होतोय, ह्या कारणाने मी माझी मायनिंग मला बंद करायची आहे। काय फसवणूक केली तुमची? माझी एक त्या ॲग्रीमेंट मागवत होतो, ॲग्रीमेंट त्या लोकांनी दिली नाही। माझ्या मुलं गावाचं पाणी वगैरे त्रास माझ्या जमिनी मुलं होतोय, ह्या कारणाने मी माझी ॲग्रीमेंट कॅन्सल करतोय। माझं नाव वनिता अनंत घाट, राहणार गडबवाडी। आमच्याकडं मायनिंग चालू आहे।
तर त्या मायनिंगमुळे माझी पण जमीन दिलेली, तर आम्ही खणायला दिली तर भरपूर ते खोदतात. आता यंदा तर पाऊस 6 महिने पाऊस चालू आहे, तर एवढे खड्डे भरलेत ना, तो पाणी निघून डायरेक्ट आमच्या गावामध्ये येणार आहे. आणि आमचा गाव कसा खोऱ्यामध्ये आहे, वरून डायरेक्ट पाणी आलं ना तर आमचा गाव डायरेक्ट समुद्रामध्ये जात. एवढी आमची आता परिस्थिती आहे. तर आम्हाला आता ही मायनिंग कायमची बंद करायची. हॅलो, आज आम्ही मायनिंग दिली करायला, पण ते आम्हाला सांगितलं 3 फूट खोदू, पण हे 3 फूट ना, हे भरपूर खोल जातात. 50 फूट 60 फूट खोल जात आहे. तर हे मोठमोठे एवढे खड्डे, तर ह्याच्यापासून आम्हाला भरपूर त्रास होणार आहे. तर हे पाणी जिरतो, पाणी पण जात नाही खालती, तर तेवढं पाणी जिरून आमची जमीन फाटेल. हे काय थांबणार ना, ती जमीन आटून जाणार. मग आमचं खालती गाव आहे, गाव जाणार, त्याच्या पुढे समुद्र जाणार, आम्ही समुद्र. मग काय आम्ही करणार? त्यासाठी मायनिंग बंद झाली पाहिजे. त्यासाठी मायनिंग बंद झाली पाहिजे. हे काय ठेवून आपल्याला आता काय फायदा नाही. आमची फसवणूक भरपूर झाली. आम्ही पैशाचं, आमचं गावाचं नाव गडबवाडी. तुमचं नाव काय? प्रमोद बंधुवरकर. माझे नाव संतोष नारायण चिखले, राहणार गडबवाडी. आम्ही मायनिंग बरोबर ॲग्रीमेंट केला होता, पण त्यांनी आम्हाला त्यावेळेला 3 मीटर जागा खोदणार म्हणून सांगितलं होतं. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की त्यांनी प्रमाणाच्या बाहेर खोदलं, म्हणजे ती आमची एक फसवणूक केली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या त्या ओव्हरलोड वाहतूक करतात, त्याच्यामुळं रोडची दुर्दशा झाली आणि ओव्हरलोड गाड्याची वाहतूक होते, म्हणून त्याचा जो प्रदूषण होतो त्याचा परिणाम गावावरती होतो, गावातल्या व्यक्तींवरती होते. मग ह्याच्यासाठी हे मायनिंग कायमची बंद व्हायला पाहिजे. तिसरे पॉईंट, पाण्याचं काय? पाण्याची समस्या, पाणी येतो का? आणि हे अति खोदल्यामुळं गावातला पाणी पूर्ण, आजपर्यंत आमच्या गावामध्ये पाणी टंचाई कधीच झाली, पण आता हे मायनिंगमुळे त्या पाणी टंचाई पण होती. मग ह्या सर्व कारणांमुळे मायनिंग कायमची बंद व्हायलाच पाहिजे. नमस्कार, मी दत्ता लागळे, गडबवाडी ग्रामसभेचे अध्यक्ष आहे. आणि आज या ठिकाणी आमची मायनिंग आमच्याकडे चालू आहे. आता तुम्ही पाहिलं की बाकीची आमची 5 ज्यांनी ॲग्रीमेंट केली त्यांनी सुद्धा मुलाखत दिलेली आहे. आणि अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे मुलाखत दिली, मला आवडली मुलाखत. कारण काय असं आहे की आज एवढं खोदकाम झालं आहे की ज्यांनी सांगितलं आम्हाला की या बाबतीत एवढंच होईल, आम्ही तुम्हाला ते करू हे करू, सगळं काय सांगितलं, पण त्यातलं एकही कोणतं काम झालं नाही. फक्त आश्वासन दिली. पोल्युशनला गेलो तिथे आम्हाला आमच्याकडे व्यवस्था केली की तुम्ही सेटलमेंट करून देतो, तुमची पैसे देतो, असे आम्हाला बरंच काय झालं, पण आम्हाला कोणत्याही प्रकारे सेटलमेंट करायची नाही. आम्हाला एवढंच आहे की आमचा गाव वाचवायचा आहे. आणि या गावात जी मायनिंग जी चालू आहे ती कोणत्याही प्रकारे बंद झाली, कारण रोडचं काम एवढं बेकार झालं आहे. डंपर येता जातात, कधी काही होऊ शकतो, कोणाचा अपघात होऊ शकतो. ही दखल पोलिसही घेत नाही. आम्ही भरपूर पोलिस प्रयत्न केला, पण कमीत कमी तुम्ही रोड वाहतूक ती बंद करा. त्याच्या कारणामुळे आमच्या लोकांना त्रास होतो आहे की एखादी समोर गाडी येऊ शकत नाही, किंवा धक्का लागला ते पलटी होऊ शकते, की आमच्या मुळबालक फिरतात त्या रोडला, त्यांचाही अपघात होऊ शकतो. मात्र आमची पोलिसांनी कधी दखल घेतली नाही. कृपया माझी विनंती आहे सरकारला आणि तुम्हाला सर्वांना, पब्लिकला पण विनंती करतोय की आम्हाला सहकार्य करा आणि आमची माहिती बंद करा, आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा. अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.